या गाडीची स्टोरी तुम्हाला माहीत आहे का? काहीतरी स्टोरी आहे, आम्हाला तर काय माहीत नाही, पण आयशा विला काहीतरी बोलतात. बघू शकता रोज रॉयल गाडी आहे, भंगारमध्ये गेले पूर्ण. कुठे आहे गाडी तुम्हाला दाखव, लोकेशन या ब्रिज खालीच आहे बघा. ICICI बँक लर्निंग सेंटर बॅनर समोरच आहे. काय विषय काय माहीत नाही, काय विषय असेल तर आम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे ते नक्की. मंडळी आपण आता लोणावळ्याला आलो होतो, फिरण्यासाठी जालो होतो. तिथं अचानक आज प्लॅनिंग झालेलं आहे का एकविऱ्याला जायचं. प्रथमेश बोलतो का आता टाईम पण भरपूर झाला, तसे 10 वाजलेत बोलतो सकाळचे, ते एकविऱ्याला जाऊन येऊ. तर मग आपण एकविऱ्याचा ब्लॉग आता इथनं चालू करतो आहे. इथनं आपण एकविऱ्याला निघालो. तर चला दाखवतो तुम्हाला असं पुढे काय 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 मार्केट आहे. आणि बघू शकता मगनलाल चिक्की, पूर्ण सर्व चिक्कीचे दुकानं तिथे किती सर्व मगनलालचा ब्रँड येतं बघा चिक्की. हो तिचं टॅलेंट बोलतो, टॅलेंटची कमी नाही इंडियामध्ये. हे बँकला का बँकला झाला इंडिया आहे इंडिया. प्रमाणे आपण एकविरा आईचं पायथ्याशी आपण पोहोचलेलो आहे बघा. कमान लागते एकविरा जातानाची. तिथं आपल्या आतमध्ये प्रवेश केला जातो एकविरामध्ये जाण्यासाठी. संडे असल्यामुळे ट्रॅफिक आहे, कमी आहे, गर्दी दिसत नाही एवढी. पण वरती गेल्यावरती समजेल आपल्याला काय आहे काय. पण आता आलेलो आहे, समोरच दिसतंय आहे एकविरा आईचं मंदिर ना. तेवढं पाऊस पण आलेला, आता काय होतो काय माहिती. पाऊस व्हिडिओ करता येते का नाही, पण बघू शकता ना समोरच एकविरा आईचं मंदिर आहे. आई एकविरा देवी शक्तीपीठ, पायथा मंदिर, वेरगाव. बघू शकता म्हणजे आपण एकविरा आईच्या पायथ्याशी आलेलो आहे. पायथ्याला एकविरा आईचं दर्शन केलं. गर्दी बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे. दर्शन होईल दर्शन आपलं, एवढी गर्दी नाही आपल्यासाठी, गर्दी कमीच आहे. दर्शन घ्यायचं तर गर्दी कमी घेऊ शकतो, काय प्रॉब्लेम नाही. का पायथ्याचा हार वगैरे ओटी वगैरे सर्व इथं आहे, दर्शनासाठी ठेवलेली आहे हार ओटी. चप्पल तर आपण पायथ्याच्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी आपल्याला एकविरा आईचं बघू शकता. गर्दी किती आहे तुम्ही, लाईनमध्ये आपण लागलेला आहे. एकविरा आई का दिसत नाही आपल्याला. ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट बघत होतो त्या क्षण आपल्याला आलेले. आपण बघू शकतो समोरच एकविरा आईचं मूर्ती दिसते आपल्याला. आपण दर्शन घेण्यात जाता. चला मी दर्शन घेतो, नंतर भेटू आपण. दर्शन तर मस्त झालं मंदिरामध्ये. गर्दी बघू शकतो तुम्ही मागे, पण आपण गर्दी असं काय दर्शन घ्यायचं बोललं तर आपण गर्दीमध्ये उभं होतो. आपण पण दर्शन तर घेतलेलं आहे. आपण दिसत बघू शकतो दर्शन म्हणून आपण बाहेर निघतो. संडे असल्यामुळे फुल गर्दी मंदिरामध्ये. लाईन बघू शकता तशी लाईन लागली पूर्ण मंदिरामध्ये दर्शनासाठी. लोक येत राहतात पूर्ण दर्शनासाठी. पायथ्याला दर्शन तर झालेलं आहे. आता पायथ्याला दर्शन आपण घेऊन आता वरती जाणार आहेत. थेट वरती जाण्याचा प्रयत्न करू. बघू शकता एकविरा आईचं मंदिर आहे. इथनं आपण आता डायरेक्ट वरती गडावरती जाणार आहे. गडावरती दर्शन घेणार आपण. आता आपण वरती चाललेलं, खालून दर्शन झालेलं आहे आणि रस्ता तर एकदम खराब आहे.
काय करायचं, जायचं तर आहे वरती, गाडी घेऊनच आहे वरती चाललेलं ते. आणि मोबाईलला कवर लावल्यामुळे मला व्हिडिओ काय एवढे क्लिअर काय होणार नाही, तरी पण तुम्ही समजून घ्या. नवीन आहे मार्केटमध्ये, समजून घेतलं तर बरं वाटेल. गाडी पार्किंग लावलेली आहेत आपण इथं, आणि इथनं आपण निघालेलो गाडी पार्किंग करू. कारण की जागा नव्हती आपल्या गाडी पार्किंगसाठी, थोडी मागेच लावलेली. आता मग इकडनं आपण चालत जायला सुरुवात केलेली फिरायची. आपण चालू तू शकतो, एवढा काय प्रॉब्लेम नाही, चालत जायला काय प्रॉब्लेम नाही. तो प्रथमेश आहे, तो पण पुढंच बनवत चालला आहे. बाई पण ब्लॉगर झाला आता. काय बाई तर सध्या मार्केटमध्ये चालू आहे प्रथमेश बाई. तर बघा काय अवस्था पार्किंग होती बघा. इथं पे पार्किंग आहे रे की बाहेरची पे? काय अवस्था झाली, रोडचं काम करायला घेतलंय का काय घेतलंय काय माहिती. किती त्रास आहे. चला दर्शन तर घेण्यासाठी लाईनीला आपण इथं चढायची आता डोंगरवरती. बघू शकता मार्केट आहे, मार्केटमध्ये आपण चाललेलं मार्केट आहे. आपला पार्टनर गेला पुढे, तो पण व्हिडिओ करत चाललेला आहे. आपण पण व्हिडिओ करत जाऊ, काय फरक नाही पडत आपल्याला त्या गोष्टीचं. जायचं तर आहेच, हे पुढं मार्केट आहे, सर्व गोष्टी बघू शकता तुम्ही. चिक्की बाई टाकलं हे बघा, यो ब्लॉगर हा का, यो मी बोलत होता ना अशी. इथे आता फोटोवरती काढायला पाहता ना, पुढवरती बघितलं बघा. संडेची गर्दी बघा, किती लोक चढतात, किती लोक खाली उतरतात. फुल गर्दी, फुल गर्दी. हा एक दुसरा एक रस्ता आहे खाली यायचा. आपण जे खाली दर्शन घेतो तिकडनं यायचा, दुसरा रस्ता आहे आपल्याला जायचे. चढू. गडाच्या मध्यभागी आल्यानंतर मार्केटमध्येच आपल्याला एक दुसरं एक मंदिर दिसतो आहे आपल्याला. एकविराईचं 5 पायरी पादुका मंदिर बघू शकता. ती एकविराई 5 पायरी पादुका मंदिर. गर्दी भरपूर जाऊन आपण थांबून आहे, तर आपलं पार्टनर कुठे गेलं काम आहे बघू शकता 5 पायरी मंदिर. आपण मंदिरामध्ये व्हिडिओ काढायला अलाउड केला नव्हता, आपण बाहेरच्या बाहेर व्हिडिओ घेऊन आपण निघतोय आता इकडे दर्शन घेऊन. दर्शनाची बघू शकता, दर्शनाची लाईन आहे पूर्ण, फुल ट्रॅफिक झालेलं इथं. दर्शन काय भेटणार नाही, दर्शन काय आपल्याला काय भेटणार नाही. आपल्याला काय वाटतं दर्शन भेटणार नाही, लांबूनच बघू शकतो. पुढे जायला रस्ताच नाही राहिला, पण रस्ता बंद झाला, एवढी ट्रॅफिक आहे, फुल गर्दी आहे. गर्दी कशी गर्दी आहे बघा, एक नंबर. बोटी कोण दर्शन तर भेटेल का? हो पण दर्शन तर भेटायला पाहिजे बोटी घ्यायला. इथं 3 तास 4 तास नको. फायनली गर्दी पण कमी झालेली आहे. आपण आता वरती आलो, आपण त्या आता आपण आलो समोरच बघू शकता. बाहेर निघालेला जाऊन गर्दी कमी झाल्यामुळे काय वाटत नाही आपल्याला, फक्त गर्दी होती. बघा पाण्याचं सिक्रेट मस्त क्लायमेट आहे बघा. बघा काय खतरनाक व्ह्यू येते, मस्त पाणी पडते डोंगरावरनं बघू शकता. हा एकविराई समोरच बघू शकता. एकविराईचं मंदिर आहे आणि गर्दी बघू शकता, उलट गर्दी आहे. उलटमध्ये एकविराईचं मंदिर आणि उलट गर्दी आहे. मला वाटत नाही आपण दर्शन जाऊ शकतो.
बघू शकता इथं कोरीव काम केलेलं लेण्या पण आहे इथं. हे मंदिर बघू शकता माझ्या मागे शेतीरायचं मंदिर शेतीरायची दर्शन बरं वाटतं. पूर्ण लाईन आहे. बघू शकता गर्दी किती आहे. उलट गर्दी आहे. काय करतं आपण दर्शन तर नाही घेऊ शकत कारण की इथनं आपल्याला खाली निघावं लागेल वाटतं. पब्लिक चालू आहे पूर्ण लाईन चालू आहे तिकडनं. दर्शन तर भेटलं असं वाटतं मला पण काय जावं नाही जावं. आणि हे बघा पूर्ण कोरीव काम केलेलं आहे लेणी वगैरे कसं ते वरती लोक पण येते फ्युचर येतात. बघू शकता आपण इथं लेणीच्या गेटवरती आणि इथं 25 रुपये तिकीट आहे पर पर्सन. आणि ह्या इथे आतमध्ये जायला आपल्याला 25 रुपये दिले की इथं आपल्याला एंट्री भेटते आतमध्ये जाण्यासाठी. आणि हे पूर्ण आपल्याला बघायला भेटतो आतमध्ये पूर्ण जाता येतो. जर कोणाला जायचं असेल तर 25 रुपये फाडायचं तिकीट जाऊ शकतो. जुगाड तर झाला आपल्याला. आपण फार आतमध्ये आलेलो आहे बघू शकता ना. एकविराजी तर पूर्ण आपण आतमध्ये आलेलो आहे. एकदम जवळ आलेलो आहे एकविराजी. आतमध्ये दर्शन तर भरायला वाटतं. एकविराजीचं मंदिर इथेच आपल्याला आईचं लाईन लागण्यात येत आहे. हे पूर्ण कोरीव काम केलेलं लेणी आहे. इकडे लेणीमध्ये बोललो ना तुम्हाला माझी लेणी 25 रुपये तिकीट आहे. इकडनं आपलं तिकीट भेटतो 25 रुपये लेणीमध्ये जाण्यासाठी. 25 रुपये लेणीमध्ये जाण्याचं पूर्ण फिरायचं बरोबर फ्रीमध्ये. चल मग इंटीला काय माझी आहे काय गर्दी असल्यामुळे आपण आतमध्ये दर्शनासाठी गेलो पण नाही. दर्शन आपण बाहेर जाऊन बसतो इकडे लाईन लागतो. आपण 2 ते 3 तास लागतात बघू शकता. लेणी आपण यायला प्रयत्न करतो. लेणी पूर्ण लेणी आहे. आता बाहेर निघतो इथं. दर्शन झालं आपलं. हे सगळे पब्लिक कशी आतमध्ये दिसून आले तो लाईनमध्ये नाही. चला आता निघतो इथं. दर्शन तर झालेलं आहे. निघण्याची शेवट बघू आता इथंच करतो किंवा खाली गेलो आपण करू जशी सिच्युएशन असेल तसं. पण दर्शन तर आपण घेतलं नाही काय नाही. एक गर्दी भरपूर होती. लाईनला थांबलो 2 ते 3 तास इथंच जाणार आहे. दर्शनाला काय थांबलो नाही काय नाही. आपण निघू आता. चला याला ना घाई झाली आहे या माकडाला. या माकडाला भरपूर झाले इथे. याला सोडून झालं या माकडाला. चल माकडा काय झाली काय भाऊ मला काय झाली ते आपण ना जेलीचे चॉकलेट घेतलं आणि चिक्की घेतली. गुलाबीचं घरी भाच्यासाठी चॉकलेट आणि चिक्की घेतलेले आहेत. बाकी नावाला येऊ खायचा आणि बाकी तिकडे पेढे घेतलेले आहेत कारण की आपल्याला भाच्याला घ्यायला लागेल आपल्याला. चिक्की घेतलं बस झाले आपले. किती आले आपले कसे आणि त्याचे 50 190 झाले ना. त्याचे पैसे देतो. विकास विषय ब्लॉक विकास विषय या दादाने नाव विचारलेलं आहे.
नाही द्यायचे. चला आपलं तर काम तर झालेलं आहे. ते घ्यायचं होतं आपण घेतलेलं आहे. आता परतीच्या प्रवासाला आपण लागलेलो आहे. आता उतरतो खाली असते असते. बघू आता किती गर्दी लागते किती नाही आपल्याला बघू शकतो. गर्दीत आहे आता ट्रॅफिक. गर्दी कमी झाली भरपूर लोक खाली उतरली आता जास्त लोक वरती चढली. चला चला थांबू नका. शेवटचं इथंच करतो आम्ही. दर्शन आमचं झालंय. बाहेरून दर्शन घेतलं आतमध्ये दर्शन घेतलं नाही काय नाही आता कारण की गर्दी एवढी आहे. अजून गर्दी चालूच आहे. दर्शन तर होणार नाही काय नाही. तर अशा जर नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू. बाय बाय.